प्रकाशा गावाजवळ बिबट्याचा हल्ला, 2 मेंढ्या फस्त, 1 जखमी, परिसरात भीतीचे वातावरण. प्रकाशा गावाजवळील प्रकाशात तरावद रस्त्यावर बिबट्याने हल्ला करून 2 मेंढ्या फस्त केल्या तर 1 मेंढीला जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वृत्त असे की निजामपूर गावाकडून 3 पढाव मेंढ्यांचे कळप प्रकाशा तरावद रस्त्यावर आले असून गेल्या 15 दिवसांपासून बिपिन पाटील यांच्या शेतामध्ये त्यांचा पढाव आहे. सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता शेतालगत मेंढ्या चरत असताना अचानक दादरच्या शेतातून नर व मादी अशा 2 बिबट्यांनी झेप घेत 3 मेंढ्यांवर हल्ला केला. त्यातील 2 मेंढ्यांना फरफरत शेतात नेण्यात आले तर एका मेंढीला मानेजवळ चावा घेत जखमी करण्यात आले. यावेळी मेंढपाळ व जवळील मजुरांनी आरडाओरडा केल्याने बिबटे पसार झाले. सुदैवाने मनुष्यहानी टळली. घटनेनंतर घाबरलेल्या मेंढपाळांनी गावात धाव घेत माजी उपसरपंच भरत पाटील यांची भेट घेतली व आपली भीती व्यक्त केली. त्यानंतर शहादा वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बाहेरगावाहून येणाऱ्या मेंढपाळांसाठी सध्या कोणतीही भरपाई योजना नाही. मात्र गावातील मेंढ्यांवर हल्ला झाल्यास पंचनामा करून भरपाई दिली जाते. दरम्यान 2 मेंढ्या गमावल्याने व 1 जखमी झाल्याने मेंढपाळांनी नाराजी व्यक्त करत तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रकाशा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. मराठी न्यूज नेटवर्क. माझं काळू येलू कारंडे नवागाव. आमचे मेंढ्या आहेत नाही तर 25 तारखेपासून आमच्या इथं पुरा तराशे. आज सकाळी 9:30 वाजा वाघाने मेंढ्या धरून घेतल्या. आमच्या 2 मध्ये नेलेत नाही 3 मध्ये नेलेत आणि 1 आम्ही पाळली. इथं तिथं जीव घाबरून आलाय आमचा. तिथं सरकारच्याकडे आमची अशी मागणी आम्हाला काहीतरी न्याय मिळाला, भरपाई की भेटा पाहिजे सर. आमचं बरं बी तसं गयाबाई काळू तर आमच्या गरीब लोकांची खूप नुकसान करू आलं. आज 3 दिवसापासून यांना 3 मेंढ्या खाऊन गेलेत. आज ना आज 3 खाल्या, पहिली 1 बकरी खाली, 4 होऊन गेलीत आणि 25,000ची नुकसान 1 दिवसात होऊ राहिले आमची. आता मध्ये दादर मध्ये बोलून नेलं त्यांना. तेव्हा आमची मुलं बाळ येतं, आम्ही जंगल आमचं पोट भरायचं तेच जे हे आहे ना, दुसऱ्या कशावर पोट भरायचं आम्ही. म्हणलं 9 वाजेची बात आहे, आम्हाला पोट भरायचं साधन नाही. सकाळी 9 वाजता तर आम्ही इथून पळतो तर मेंढी पाडून दिली खाली. 2 वळून म्हणलं घेऊन गेला. 3 मध्ये नेले, तिथं अजून बाल पडेल तर बट पडेल तर रक्त पडेल, किती रोया तिथं येते म्हणजे रक्त बी पडेल तिथं. जनेले तिथं सर, ते जनेले ते आत बी गेलं तरी आता तिथं सापडेल तुम्हाला. बातमी तुमची साथ आमची. ताज्या अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.